नमस्कार. आमच्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय शिवारी पांडव तालुका जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र. माझे नाव अनुष्का संजय सुतार आहे. मी आता 10वी शिकत आहे. नमस्कार. माझे नाव आदर्श आनंदराव चौगुले आहे. मी इयत्ता 10वी शिकत आहे. आमच्या प्रकल्पाचा मुख्य विषय हा समृद्ध भारत आहे आणि ह्याचा उपविषय हा जलप्रदूषण समस्या व त्यावरील उपाय आहे. करेक्ट. नमस्कार. माझे नाव सायरा दीपक पोतदार. मी इयत्ता 10वी शिकत आहे. नमस्कार. माझे नाव हर्षदा हेमंत पाटील. मी इयत्ता 10वी शिकत आहे. नमस्कार. माझे नाव उत्कर्ष अशोक पाटील. मी इयत्ता 10वी शिकत आहे. समस्येचे नाव जल प्रदूषण. उपाय जलशुद्धीकरण. नैसर्गिक संसाधनापासून जलशुद्धीकरण करणे, कमी खर्चात जलशुद्धीकरण करणे हा या प्रयोगाचा मुख्य हेतू आहे. समस्याचे विवरण. भारतात पाण्याच्या अशुद्धीकरणाचा मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. यासाठी जलशुद्धीकरण हा प्रयोग उपयुक्त आहे. ही समस्या कोणत्या कारणांमुळे होते तर लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढते, त्यामुळे पाण्याची टंचाई होते. पाण्याचा गैरवापर आणि पाणी वाया जाणे यामुळे पाण्याची टंचाई होते. पाणी प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते व पाणी पिण्यायोग्य ठरत नाही. हवामान बदल यामुळे सुद्धा पाण्याच्या प्रक्रियेचे चक्र बदलते. वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पाणी व्यवस्थापनाचा अभाव हा असल्यामुळे पाण्याची टंचाई व प्रदूषण वाढते. शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढते व पाणी संसाधनावर दबाव वाढतो. औद्योगिकीकरण आणि शेती कार्यामुळे पाणी प्रदूषण होते. समस्याचा परिणाम. आरोग्य धोक्यात, सजीवांना जीवितहानी, रोगाला प्रसार माध्यम निर्माण होणे इत्यादी या समस्याचा परिणाम आहे. आता ही समस्या कुठे आढळते तर ही समस्या ग्रामीण समुदायामध्ये भारतातील ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्रातील शेतकरी, पंजाबमधील शेतकरी, तामिळनाडूमधील शेतकरी अशा बऱ्याच शेतकऱ्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच आदिवासी समुदाय, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा इत्यादी राज्यातील आदिवासी समुदायांना पाणी मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो. तसेच शहरी गरीब, मुंबई, दिल्ली, बंगलोर इत्यादी शहरातील शहरी गरिबांना पाणी मिळवण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागते. अशा अनेक ठिकाणी आपल्याला पाणी या समस्येसाठी तोंड द्यावे लागणारे आढळते. समस्यापासून प्रभावित लोक. गरीब परिवार, ग्रामीण निवासी, दुष्काळग्रस्त लोक व मोठमोठ्या कंपन्यांच्या कडला वस्तीला असणारे लोक इत्यादी. हा प्रयोग समस्या कसा निवारण करतो. सर्वप्रथम हा प्रयोग बनवण्यासाठी पुट्टा, कागद, डिंक,